तर नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा बैठक झाली। नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचं खासदार हेमंत गोडसेंनी म्हटलंय। नाशिकच्या जागेवरून महायुतीत मोठा तिढा निर्माण झालाय। नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केला आणि इथून भुजबळांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। मतदारांचा सर्वे महत्त्वाचा आहे, त्यानुसार इथे मतदारांचा कौल शिवसेनेलाच आहे असं हेमंत गोडसे म्हणतात। तर नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे असं संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय का ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची असल्या कारणानं आपली देखील आग्रही मागणी राहील की ही जागा शिवसेनेला सुटावी। हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी 2 वेळा जिंकलेली आहे हे मी वारंवार सांगतोय। शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रही आहोत, उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत। परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही। ही जागा आमचीच आहे, ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे। कोल्हापूरची जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही, तो बदलणार नाही असं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।